गावातलं हनुमानाचं मंदिर. मंदिराभोवती गावकऱ्यांची जमलेली गर्दी. गर्दीतल्या लोकांच्या चेहऱ्यावर समोर काय चाललंय हे जाणून घेण्याची उत्सुकता आहे. एक म्हातारी व्यक्ती उभी आहे. तिच्या समोर 5 जण आहेत. ही म्हातारी व्यक्ती लिंबू मिरची घेऊन काहीतरी मंत्र म्हणते. मग ही व्यक्ती समोर उभ्या असणाऱ्या 5 जणांना विड्याची पानं खाण्यासाठी देते. गावातले लोक मोठ्या प्रमाणात गर्दी करून ही म्हातारी व्यक्ती नक्की काय करते हे बघते. हा व्हिडिओ मागच्या 2-3 दिवसापासून सगळीकडे व्हायरल होतोय. हा व्हिडिओ आहे नांदेड जिल्ह्यातल्या बिलोली तालुक्यातील केरूर गावातला. केरूर गावात राहणाऱ्या एका व्यक्तीच्या घरात काही दिवसांपूर्वी चोरी झाली होती. याच चोरीच्या संशयावरून गावात मांत्रिकाला बोलावून संशय असणाऱ्या लोकांसोबत अघोरी प्रकार करण्यात आला. या संशयितांना थंड पाण्यानं अंघोळ करायला सांगण्यात आली. नंतर विड्याची पानं खायला देण्यात आली. हा प्रकार समोर आल्यावर पोलिसांनी मांत्रिकासह त्याला गावात बोलावणाऱ्या व्यक्तीला अटक केली आणि त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलाय. पण चोरीचा संशय असणाऱ्या त्या 5 जणांसोबत गावात नक्की काय घडलं? पोलिसांमध्ये तक्रार करण्याऐवजी चोरीच्या तपासासाठी मांत्रिकाला का बोलवण्यात आलं? त्याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ. नमस्कार, मी अनिकेत आणि तुम्ही पाहताय बोलबिडू. नांदेडच्या केरूर गावात राहणारे रामा आरोटे शेती करून त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. सध्या गावात रामा यांच्या घराचं बांधकाम सुरू होतं. त्यामुळे ते त्यांच्या कुटुंबासोबत त्यांच्या गावातल्या जुन्या घरात राहत होते. मागच्या महिन्यात त्यांच्यासोबत एक घटना घडली. 19 जुलैला रामा यांच्या घरात चोरी झाली. घरातून साधारण 2 ते 3 लाखांची रक्कम चोरी झाल्याचं रामा आरोटे यांचं म्हणणं होतं. रामा यांच्या घरात चोरी झाली आणि त्यातही जवळपास 3 लाखांची रक्कम चोरांनी लंपास केली. हे कळताच साहजिकच गावात या गोष्टीची चर्चा व्हायला सुरुवात झाली. पण विशेष गोष्ट म्हणजे चोरी झाल्यानंतरही रामा यांनी याची तक्रार पोलिसांमध्ये दाखल केली नाही. केरूर गावचे पोलीस पाटील प्रवीण वानोळे यांनीही रामा यांना पोलिसांमध्ये तक्रार देण्याचा सल्ला दिला. पण रामा यांनी तक्रार द्यायला टाळाटाळ केली आणि पोलीस तक्रार दिलीच नाही. रामा यांना त्यांच्या घराचं काम करणाऱ्या 5 मजुरांवर संशय होता. त्यांनीच चोरी केली असावी असं त्यांना वाटत होतं. पण रामाकडे ही गोष्ट सिद्ध करण्यासाठी कोणताही पुरावा नव्हता. चोरी होऊन 2 ते 3 आठवडे होऊन गेले, पण चोरी कोणी केली याबद्दल कोणतीच माहिती रामा यांना मिळाली नाही. तसंच त्यांना कोणता पुरावा सुद्धा सापडला नाही. पण आपल्या घरात चोरी झाली ही गोष्ट रामा यांना स्वस्थ बसू देत नव्हती. तेव्हा रामा यांच्या एका नातेवाईकानं त्यांना धर्माबादमधल्या एका व्यक्तीबद्दल सांगितलं. या व्यक्तीच्या मदतीनं तुझ्या घरात कोणी चोरी केली याची तुला माहिती मिळेल असं या नातेवाईकानं रामा यांना सांगितलं. नातेवाईकाच्या सांगण्यानुसार रामा आरोटे नांदेड जिल्ह्यातल्या धर्माबादमधल्या जारीकोट इथं गेला. तिथं जाऊन रामानं गंगाराम कादरी याची भेट घेतली. आता हा गंगाराम कादरी तिथला स्थानिक भोंदू बाबा. आजूबाजूच्या परिसरातले लोक त्याच्याजवळ वेगवेगळ्या समस्या घेऊन येतात. तेव्हा हा बाबा तंत्रमंत्र म्हणत त्यांच्यावर अघोरी उपाय केल्याचं ढोंग करून लोकांच्या समस्या सोडवून देण्याचं नाटक करतो. रामाने या बाबाकडे जाऊन त्याच्या घरात झालेल्या चोरीची सगळी माहिती सांगितली. सोबतच रामानं त्याला चोरीचा संशय कोणावर आहे याबाबतही सांगितलं. माझ्या घराचं बांधकाम सुरू आहे. तिथं काम करणारे काही मजूर, पेंटर आणि हिशोब करणाऱ्या लोकांवर मला संशय आहे. याच 5 जणांनी माझ्या घरातून चोरी केली असावी असं रामानं या भोंदू बाबाला सांगितलं. तेव्हा या भोंदू बाबानं यावर एक उपाय सांगितला. तुझ्या घरात चोरी करणारा चोर शोधायचा असेल तर त्या संशयितांना गरम तेलात हात टाकायला लाव. ज्याचा हात जळेल तोच चोर असेल असं भोंदू बाबानं रामाला सांगितलं. यानंतर गावात आल्यावर रामानं चोरीचा संशय असणाऱ्या या 5ही जणांना बोलावून घेतलं. मग रामानं या सगळ्यांना भोंदू बाबानं गरम तेलात हात टाकण्याची गोष्ट सांगितली. साहजिकच या 5ही जणांनी या गोष्टीला नकार दिला. गरम तेलात हात टाकल्यावर त्यांचा हात भाजणारच होता. हा उपाय करायला या 5ही जणांनी नकार दिल्यानंतर रामानं याबाबतची माहिती या भोंदू बाबाला दिली. तेव्हा या बाबानं रामाला चोर शोधण्यासाठी आणखीन एक उपाय सांगितला. तो म्हणजे नागोलीच्या पानाचा विडा खाण्याचा. तेलात हात टाकण्यापेक्षा हा पर्याय सोपा होता. गावात चोरीचा आरोप झाल्यावर या 5ही जणांकडे सगळेजण संशयाच्या नजरेने बघत होते. त्यामुळे गावात आपली प्रतिष्ठा जपण्यासाठी हे 5ही जण विड्याचं पान खाण्यासाठी तयार झाले. त्यासाठी दिवस ठरला सोमवार 11 ऑगस्टचा. सोमवारी गावात अशी काही घटना होणार आहे याची माहिती जेव्हा गावचे पोलीस पाटील प्रवीण वानोळे यांना कळली तेव्हा त्यांनी परत रामा यांची समजूत काढली. तू पोलिसांकडे जा आणि तक्रार कर असं पोलीस पाटलांनी त्याला सांगितलं. पण त्याचा काहीच फायदा झाला नाही. 11 ऑगस्टच्या सकाळी साधारण 9-9:30 वाजता या भोंदू बाबाच्या सांगण्यावरून केरूर गावातल्या शाळेजवळ असणाऱ्या पाण्याच्या हौदावर या 5 संशयित लोकांना अंघोळ करायला भाग पाडण्यात आलं. हौदातलं थंड पाणी या 5ही जणांच्या अंगावर टाकलं गेलं. सोमवारी सकाळी या 5ही संशयित आरोपींना गावातल्या शाळेच्या हौदाजवळ थंड पाण्यानं अंघोळ घातली जात होती. हे बघण्यासाठी सगळं गाव जमा झालं. त्यानंतर याची माहिती पोलीस पाटलांना मिळाली. तेव्हा त्यांनी पुन्हा रामाची समजूत काढली. तेव्हा आपण हा सगळा प्रकार इथेच थांबवत असल्याचं रामानं पोलीस पाटलांना सांगितलं. पण थोड्या वेळाने गावातल्या हनुमान मंदिराजवळ काहीतरी घडतंय याबद्दल गावातल्या काही लोकांनी पोलीस पाटलांना कळवलं.
तेव्हा पोलीस पाटलांनी तिथे जात हा प्रकार थांबवण्याचा प्रयत्न केला, पण भोंदू बाबाला विरोध करून त्याला थांबवण्यास कोणीही तयार नव्हतं. त्यामुळे पोलीस पाटलांनी याची माहिती लगेच रामतीर्थ पोलिसांना दिली. एपीआय विक्रम हराळे यांनी पोलीस पाटलांना या घटनेचा व्हिडिओ काढायला सांगितला आणि रामतीर्थ पोलीसही केरूर गावाकडे निघाले. इकडे थंड पाण्याने अंघोळ घातल्यानंतर या पाचही जणांना ओल्या कपड्यावरच गावातल्या हनुमान मंदिरासमोर आणलं गेलं. मंदिरासमोर या भोंदू बाबाने पूजा मांडली होती. त्यात त्याने हळद कुंकू, मडकं, काठी, नागलीची पानं, तांदूळ, अग्नी अशा गोष्टी मांडून ठेवल्या होत्या. त्यानंतर भोंदू बाबानं त्याच्या हातातली काठी फिरवली. मग त्यानं काही तंत्रमंत्र म्हणायला सुरुवात केली. त्यानंतर त्याने नागलीच्या पानांचे विडे बनवले आणि समोर असलेल्या या 5 जणांना ते खायला दिले. भोंदू बाबाच्या म्हणण्यानुसार त्या 5 जणांनी ते विडे तोंडात ठेवले आणि हा विडा खाल्ल्यानंतर ज्याची वाचा बंद होईल तो खरा आरोपी असणार असं भोंदू बाबाचं म्हणणं होतं. पण तोपर्यंत पोलिसांना याची माहिती मिळाली होती. मग पोलीस केरूर गावात पोहोचले तेव्हा विडा खाण्याचा प्रकार झाला होता. त्या 5 संशयितांपैकी एक असणाऱ्या एका व्यक्तीला हा विडा खाल्ल्यानं त्रास व्हायला सुरुवात झाली. या व्यक्तीने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी भोंदू बाबा, रामा आणि त्यांना मदत करणाऱ्या आणखीन 2 जणांना ताब्यात घेतलं. नांदेडच्या रामतीर्थ पोलीस स्टेशनमध्ये महाराष्ट्र नरबळी जादूटोणा प्रतिबंधक कायद्याअंतर्गत भोंदू बाबा गंगाराम कादरी, रामा आरोटे, गंगाधर आरोटे, राजू आरोटे या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून चौघांनाही पोलिसांनी अटक केली आहे. अटकेनंतर पोलिसांनी रामा आरोटेला घरात झालेल्या चोरीबद्दल विचारलं, पण रामाने पोलिसांना चोरीबद्दल कोणतीही माहिती सांगण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे आता पुढच्या काही दिवसांमध्ये रामाच्या चौकशीत कोणती नवी माहिती समोर येणार, त्यानं पोलीस कंप्लेंट का केली नाही याबाबत कोणते खुलासे होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. पण तोपर्यंत चर्चा आहे चोरीच्या संशयावरून गावातल्या लोकांना थंड पाण्याने अंघोळ घातल्याची आणि त्यांना विड्याचं पान खायला लावून केलेल्या अघोरी उपायांची. तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबाबत काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.